सोलापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मोहोळचे 2 पाटील आपापसात भिडल्याचं पाहायला मिळालं। पुत्र परत येतंय म्हणून अजितदादांनी यांना परत गाडीखाली घेतलं असं म्हणत अजिंक्य राणा पाटील यांनी उमेश पाटील यांच्यावर जहरी टीका केली। तर मोहोळांच्या निकालानंतर अजितदादांना समजलं की बैलगाडी ओढणारी बैल म्हातारी झाली, बैलगाडी खाली तर वाघ होता असं प्रत्युत्तर उमेश पाटील यांनी दिलं। आमदार तुमचा झालाय, आता कामाचं बोला। फक्त आता सुद्धा राजन पाटील, बाळराजे पाटील आणि अजिंक्य राणा पाटील ह्याच्याशिवाय दुसरं काही बोलायचं नाही। हे अजितदादाकडे काय आलेत माहिती का? ह्याला घेतलंच नाही कुठं, ह्याला कुठे घेतलं नाही म्हणून मग ते गेले की झालं जाऊ द्या, आम्हाला परत घ्या। मग दादा म्हणले आयला परत येते कुत्र तर घ्याव गाडी खाली। बैलगाडी खाली नेमका कुत्रा आहे का वाघ आहे या अजितदादाला सांगायची संधी मिळाली आणि निवडणुकीचा निकाल लागल्यावर अजितदादाच्या लक्षात आलं, अरे 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 बैलगाडी खाली तर वाघ होता। ही बैल जी आहेत ही म्हातारी झालेली आहेत आणि खरा वाघ तर बैलगाडीच्या खाली होता आपल्याला दिसलाच नाही।